नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण निगोशिएशन स्ट्रॅटर्जीज बघूया। म्हणजे निगोशिएशन करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या स्ट्रॅटर्जी असतात ते आपण या लेक्चरमध्ये बघूया। बेसिकली निगोशिएशन करण्यासाठी दोन स्ट्रॅटर्जी असतात, एक असते डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग आणि दुसरी असते इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग। ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग तुम्हाला सांगताना ना मला तुम्हाला एक राजकारणातलं उदाहरण द्यावं लागेल। बघा, बरोबर 1 वर्षापूर्वी शिवसेना भाजपची युती होती आणि या युतीचं सरकार येणार असं फिक्स झालं होतं। फक्त प्रॉब्लेम हा होता, शिवसेनेकडे काहीतरी 70च्या आसपास जागा होत्या, BJPकडे 100च्या वर, आणि दोघांनाही इच्छा असते ना प्रत्येकाला मुख्यमंत्री बनण्याची। त्यामुळे बघा, मी तुम्हाला उदाहरण देत होतो, कुठची शिवसेना आणि भाजपची युती होती, दोघांनाही काय बनवायचं होतं, आपला पंतप्रधान बनवायचा होता। ओके, दोघांनाही काय इच्छा होती की पंतप्रधान चूक झाली, मुख्यमंत्री, महाराष्ट्राची निवडणूक होती, मुख्यमंत्री आपला बसावा अशी दोघांची इच्छा होती। ओके, बघा, दोघांनाही इच्छा असेलच ना आपला मुख्यमंत्री व्हावा असं, मग इकडे त्यांना काय करावं लागेल, निगोशिएशन करावं लागेल। चूक कोण बरोबर कोण हा विचार आपण करूया नको, राजकारणाच्या पलीकडून अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं निगोशिएशनचा आपण अभ्यास करूया। बघा, दोघांनाही वाटत होतं आपला कोण असावा, मुख्यमंत्री व्हावा अशी दोघांनाही इच्छा होती। एकाकडे 70 होत्या, एकाकडे 105 होत्या। एक लक्षात घ्या, निगोशिएशन म्हणजे काय, आपलं इंटरेस्ट वाढलंच पाहिजे यासाठी विचार करा पाहिजे। त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री आपला व्हावा अशी इच्छा व्यक्त केली, चुकीची होती का? नाही। BJPकडला काय वाटत होतं, शिवसेनेने मग काय सांगितलं, BJPला वाटत होतं आपला मुख्यमंत्री व्हावा। शिवसेनेने आपली स्ट्रेंथ बघितली, स्ट्रेंथ काय आहे, 5 वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची उमेदवारी मागितली तर 5 वर्ष ते मुख्यमंत्री मिळू शकत नाहीत। त्यांनी मागे आले एक पाऊल, 2.5 वर्ष आम्हाला काय करा, मुख्यमंत्री पद द्या असं सांगितलं। आणि त्याच्यानंतर ही जी स्ट्रॅटर्जी आहे ना, आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये निगोशिएशन झालं। यात काय होणार होतं, एकच विन होणार ना की दोघे विन होणार? भाजपने सांगितलं देणारच नाही मुख्यमंत्री, शिवसेने बोलले नाही आम्हाला 2.5 वर्ष पाहिजेच, नाहीतर आम्ही सरकारच बनवणार नाही। याच्यात दोघांपैकी एकच कोणतरी सक्सेसफुल होणार। हे जे असतं ना, याला म्हटलं होतं डिस्ट्रीब्युशन बार्गेनिंग। हे उदाहरण लक्षात ठेवा, आणि त्याच्या या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला मी डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग कन्सेप्ट समजवतो। ओके, राजकारणाशी आपला काही देणं घेणं नाही, कोण चुकीचं कोण वाईट असा विषय काय नाही। ओके, दोघांचा इंटरेस्ट होता, प्रत्येकाला आपला इंटरेस्ट काय होता, जपायचा होता। ओके, दोघेजण महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठीच काम करणार, त्यात का वादत नाही। ओके, आपण ते किती काय जाऊया नको। बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंगची व्याख्या बघा, निगोशिएशन इन दॅट सेक्स डिवाइड अप टू फिक्स अमाऊंट ऑफ रिसोर्सेस इट रिझल्ट अ विन ऑब्लिक लॉस सिच्युएशन। यामध्ये काय करायचं असतं, डिवाइड करायचे असतात, काय फिक्स अमाऊंट ऑफ रिसोर्सेसची अमाऊंट काय फिक्स आहे ती काय करायची असतात, डिवाइड करायची असतात। डिवाइड कोणामध्ये करायची, दोघांमध्ये करायची। आणि यामध्ये काय होणार, एकाचा विन होणार, एक काय होणार लॉस, कारण अमाऊंट काय सेल आहे ना, फिक्स आहे ना, म्हणजे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद, आणि हे म्हणतात का 5 वर्ष फिक्स आहे। एक कोणतरी जिंकेल, एक कोणतरी हरेल। जिंकला त्यामध्ये शिवसेना जिंकली, भाजप त्या निगोशिएशनमध्ये हरलं, त्यांना ते निगोशिएशन व्यवस्थित प्रकारे करता आलं नाही। हे प्रत्येकजण म्हणतो की त्यांनी जर ते निगोशिएशन व्यवस्थित केलं असतं तर हे कोरोनातच 2.5 वर्ष गेली ना, 2.5 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले असते, म्हणजे निगोशिएशनमध्ये हरले। ओके, असं मान्य करावं लागेल, आपल्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून तसंच बरोबर येणार ते। बघा, इन डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग द नेगोशिएशन इज ओव्हर हू गेट्स दॅट शेअर ऑफ द फिक्स्ड बाय सिच्युएशन अ बिलीफ दॅट देर इज ओनली फिक्स्ड ऑर सेट अमाऊंट गुड्स अँड सर्व्हिस दॅट कॅन शेअर्ड बिटवीन द पार्टीज। यामध्ये जी काय शेअरिंगची अमाऊंट असते ती काय असते, फिक्स असते, म्हणजे 2.5 वर्ष। ओके, किंवा आम्हाला 2.5 वर्ष तुम्हाला 2.5 वर्ष, हे काय झालं, फिक्स झालं। किंवा आम्हाला 5 वर्ष तुम्हाला 1ही वर्ष नाही, हे काय झालं, फिक्स। याला म्हटलं जातं काय, फिक्स पाय म्हटला जातो। ओके, दिस इज लेड्स टू झिरो सम गेम्स वेअर वन पार्टी गेन इज द एक्सपेन्सिस ऑफ द अदर पार्टीज। यामध्ये एक पार्टी जर जिंकली तर दुसऱ्या पार्टीसाठी तो काय ठरेल, एक्सपेन्सिस ठरेल। म्हणजे यामध्ये समजा शिवसेनेला त्यांनी 2.5 वर्ष दिलं असतं मुख्यमंत्रीपद BJPने, तर BJPसाठी तो खर्चच ठरला असता ना, म्हणजे त्यांचा लॉस झाला असता 2.5 वर्ष। 5 वर्ष झाला विषय सोडून द्या, पण 2.5 वर्ष तरी लॉस झाला असता। किंवा BJPला त्यांनी 5 वर्ष दिलं मुख्यमंत्रीपद, तर शिवसेनेचा काय झाला असता, लॉस झाला असता। म्हणजे एकाचा विन झाला, याचा अर्थ दुसऱ्याचा काय होणार, लॉस होणार। ओके, बघा,
इन झिरो गेम्स झालंय पुढे. लेबर मॅनेजमेंट निगोशिएशन इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द डिस्ट्रीब्युशन बार्गेनिंग. यांनी लेबर बार्गेनिंगचं दिलं. लेबर बार्गेनिंगचं म्हणजे काय, आता शेतकरी संघटना वगैरे आंदोलन करतात ना, ऊसाला 3,000 भाव मिळालाच पाहिजे, नाहीतर ऊस देणारच नाही. मग हे जे काय बार्गेनिंग आहे, जर त्यांनी जर 3,000, आधी भाव 2,000 होता, आता ऊसाला भाव 3,000 दिला, तर नुकसान कोणाचं होणार सांगा? नुकसान कोणाचं होणार? साखर कारखानदारांचं होणार. ओके, नुकसान कोणाचं होणार? साखर कारखानदारांचं. याच काय होणार? टोटली काय होणार? नुकसान होणार. ओके, मग ही जी काय सिच्युएशन असते, याच सिच्युएशनला म्हटलं जातं, कुठची सिच्युएशन? विन लॉस सिच्युएशन. आणि शेतकऱ्यांचा फायदा तर साखर कारखानदारांचा लॉस, याला म्हटलं जातं विन लॉस सिच्युएशन. नेक्स्ट पेजला बघूया. चालेल, नेक्स्ट पेजवर जाऊया. म्हणजे समजलं ना की एखाद्याचा विन दुसऱ्याचा लॉस हे कुठं असतं? डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंगमध्ये असतं. ओके, जाऊया नेक्स्ट पेजला. चालेल, बघा इम्पॉर्टंट बघा, फॉलोइंग आर द सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ द डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग. बघा, द गोल ऑफ द डिस्ट्रीब्युशन बार्गेनिंग इज गेट अ बिग पार्ट ऑफ द पे ॲज पॉसिबल. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला बिग पार्ट कसा मिळवता येईल हा उद्देश असतो. द मोटिव्ह इज डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग इज द विन लॉस. हरू किंवा जिंकू हा एक असतो. मोटिव्ह म्हणजे काय? आपण सांगितलं आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद पाहिजे, मिळलं तर आपण जिंकलो, नाही मिळलं तर आपण हरलो, हा उद्देश असतो. इन डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग द पार्टीज इन द कन्फ्लिक्ट टेक पोझिशन अँड हाऊ फार दे आर प्रिपेअर्ड टू गो द बार्गेनिंग. ते विचार करतात, पूर्ण कन्फ्लिक्ट टेक पोझिशन, ते पोझिशन घेतात. म्हणजे संजय राऊतने कशी पोझिशन घेतली होती की आम्ही मुख्यमंत्री बनवणारच, हे पोझिशन घेतात आणि त्याच्यानंतर विचार करतात की हाऊ दे आर प्रिपेअर्ड फॉर गो इट, की याच्यासाठी आपण कशा प्रकारे प्रिपेअर आहोत याचं ते काय करतात? विचार करत असतात. ओके, पुढे जाऊया. सोपं आहे ना? बघा, किंवा शेतकरी संघटना आहे. शेतकरी संघटना काय म्हणतात? आम्हाला काय म्हणणार? दर पाहिजे हे ते म्हणतात. आणि हा दर आम्हाला कसा भेटणार? मग याच्यासाठी आम्हाला काहीतरी आंदोलन करावं लागेल, काय करावं लागेल ते गोष्टी करतात. दिस पार्टीज इन्व्हॉल्ड इन द अपोजिट इंटरेस्ट. दोन्ही पार्टीज असतात ते अपोजिट इंटरेस्ट. म्हणजे सांगितलं ना, कारखानदारांना शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही आहेत आणि शेतकऱ्यांना पैसे पाहिजेत. अपोजिट इंटरेस्ट दोघांचंही. द रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज इन्व्हॉल्व डिस्ट्रीब्युशन बार्गेनिंग इज शॉर्ट टर्म. दोघांमध्ये रिलेशन असते ती शॉर्ट टर्म असते. ओके, ते बार्गेनिंग करण्यापुरतच त्यांचा विषय असतो. देर इज अ लिटल इन्फॉर्मेशन शेअरिंग. आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग काय असते? लिटल असते. यामध्ये ना बघा, इन टिपिकल डिस्ट्रीब्युशन बार्गेनिंग देर आर द 2 इम्पॉर्टंट पॉईंट इच फॉर बोथ द पार्टीज. यामध्ये ना 2 पॉईंट असतात. एक असतो टार्गेट पॉईंट. टार्गेट पॉईंट म्हणजे काय? आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे असं शिवसेनेचं म्हणणं होतं. तो टार्गेट पॉईंट होता. पण जर त्यांच्याशी बघा, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, तो त्यांचा होता टार्गेट पॉईंट. मात्र जर त्यांच्याशी इफेक्टिव्हली निगोशिएशन केलं असतं तर ते थोडे मागे पण जाऊ शकले असते ना. त्याला म्हटलं आता रेजिस्टन्स पॉईंट. म्हणजे आता बघा, शेतकरी संघटना आंदोलन काय करतात? ऊसाला 3,000 रुपये भाव पाहिजे, हा त्यांचा टार्गेट पॉईंट झाला. पण कमीत कमी ते मागे पण येऊ शकतात ना. म्हणजे ते 2900 दिले तर ते नाहीच म्हणणार का? ते ॲडजस्ट करू शकतात ना, किंवा 2500 पर्यंत मागे येऊ शकतात. याला म्हटलं आता रेजिस्टन्स पॉईंट. ओके, ही आकृती, ही पुस्तकात खाली आकृती दिसते तुम्हाला ना, माझ्यामध्ये तरी पूर्णपणे चुकलेली आहे का? ती तुम्हाला कॉलेजला आलात की मला दाखवतो तुम्हाला. इकडे काय असायला पाहिजे होतं सांगा? यांनी हा मधला पॉईंट काढला ना. बघा, ह्याचं टार्गेट पॉईंट आहे ना, हा याच्यातनं मागे येऊ शकतो. म्हणजे बघा गोष्ट कशी आहे ती बघा. शेतकरी संघटना किती म्हणतात? 3,000 पाहिजे. कारखानदार म्हणतात 2,000 पाहिजे. ओके, शेतकरी संघटना म्हणतात काय? 3,000 पाहिजे भाव, दर पाहिजे. आणि हे कारखानदार काय म्हणतात? 2,000 देणार. मग यांच्या दोघांमध्ये 2,500 काय झाला? हा एक यांच्या दोघांमध्ये बार्गेनिंग कितीपर्यंत होऊ शकतं? ते म्हणणार आम्ही 2,000 पासनं कितीपर्यंत देऊ शकतो? 2,600 पर्यंत देऊ शकतो. आणि हे काय म्हणणार? 3,000 ते 2,500 मागे येऊ शकतो. मग ही जी काय रेंज आहे दोघांमध्ये सेटलमेंट होण्याची, त्यांना म्हटली ती सेटलमेंट रेंज, की या सेटलमेंट रेंजमध्ये दोघांमध्ये सेटलमेंट होऊ शकते. म्हणजे दोघेजण कितपर्यंत मागे येऊ शकतात त्याला म्हटलं आता सेटलमेंट रेंज. ओके, आपण जाऊया पुढे. चालेल, बघा
समजलं? म्हणजे तुम्हाला रेंजचा विषय समजला ना? ओके, रेंज कुठची समजली? पहिल्यांदा टार्गेट पॉईंट समजलं, आम्हाला 3000 पाहिजे आणि रेसिस्टन्स पॉईंट म्हणजे आम्ही 2500 मागे येऊ. हे काय म्हणणार, कारखानदार 2000 पाहिजे आणि आम्ही 2500 जास्तीत जास्त देऊ. आणि यांच्यामध्ये दोघांमध्ये जो काय सेटलमेंट होऊ शकते, समजलं, त्या रेंजला म्हटलं आधी काय, सेटलमेंटची रेंज. ओके, आपण पुढे जाऊया. ओके, पुढच्या पेजवर जाऊया. बघा, पुढचं आहे बघा. रिसर्चर्स हॅज फाउंड दॅट द सक्सेसफुल डिस्ट्रीब्युशन बार्गेनिंग इज बेटर टू मेक फर्स्ट ऑफर. म्हणजे पहिला जो ऑफर देईल तो सक्सेसफुल होईल असं रिसर्चर्स म्हणतात. तिकडे पण बघा, शिवसेना आणि भाजपमध्ये संजय राऊतने पहिली भूमिका घेतली होती की आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणजे पाहिजेच. ही काय झाली, पहिली भूमिका. जो पहिली भूमिका घेतो तो काय होतो, सक्सेसफुल होतो. ओके, असं रिसर्चरने म्हटलंय. मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारतात सॅलरी किती पाहिजे. तुम्ही जी सॅलरी सांगता, पहिली जो सांगतो ना मी एवढी सॅलरी देईल, तो त्याच्या बाजूने नेगोशिएशन होतं. मग त्यांनी सांगितलं 20,000, तर 20,000च्या मागे तर तुम्हाला सांगतो तुम्हाला मी 18,000 देऊ शकतो. त्यांनी सांगितली 10,000, तर तुम्ही 20,000 मागू शकता का? नाही, तुम्ही मागू शकता किती, 12,000 म्हणजे पहिला जो सांगतो ना त्याच्या मागून काय होतं, नेगोशिएशन होतं. बघा, इट इज बेटर टू मेक द फर्स्ट ऑफर अँड इट शुड बी अन ॲग्रेसिव्ह वन. आणि जो कोण ॲग्रेसिव्ह असतो, वन विच ऑफर व्हेरी फेवरेबल टर्म, देअर आर द 2 रिझन फॉर दिस. बघा, आणि ॲग्रेसिव्ह असायला पाहिजे. पुढे बघा, यामध्ये 2 त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत. एक आहे साईन ऑफ पॉवर. मेकिंग द फर्स्ट ऑफर इज सीन ॲज अ साईन ऑफ पॉवर. फर्स्ट जो ऑफर देतो याचा अर्थ काय, त्याच्याकडे काय असते, साईन ऑफ पॉवर. म्हणजे शिवसेनेला असं वाटलं की आमच्याशिवाय बघा, हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. मी कधी उदाहरण देत नाही पॉलिटिक्स, पण इकडे बघा, शिवसेनेला काय वाटलं होतं, आमच्याशिवाय BJP तर काँग्रेसबरोबर युती करणार नाही, राष्ट्रवादीबरोबर जाण्यात प्रॉब्लेम आहे त्यांना, म्हणजे ते सरकार बनवूच शकत नाहीत. म्हणून त्यांनी ऑफर दिली. म्हणून संजय राऊतने ऑफर दिली की तुम्हाला सरकार बनवायचं असेल, म्हणजे ते बसलेच नाहीत, ते एकत्र त्यांनी नेगोशिएशन केलेच नाहीत. सगळे टी व्हीवरच बोलले की आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पाहिजे तर आपण बसू. म्हणजे त्यांनी सिद्ध केलं की आमच्यामध्ये पॉवर आहे. त्यामुळे पहिली ऑफर देतो त्याच्याकडे पॉवर असते असा विषय. इट इज इंडिव्हिज्युअल विथ पॉवर हू जनरली मेक द फर्स्ट ऑफर ऑर स्पीक फर्स्ट इज मीटिंग अँड डेअर बाय इन ॲट ॲडव्हान्टेज. आणि पहिला जो बोलतो त्याला बेनिफिट भेटतो. पुढचं आहे काय, एन्च्युरिंग पॉईंट. बघा, मेकिंग द फर्स्ट ऑफर सेट अस द एन्च्युरिंग पॉईंट अँड लीड्स टू द एन्च्युरिंग बायसेस. द एन्च्युरिंग बायसेस इज अ टेंडन्सी ऑफ पीपल फोकस मोर दॅन द इनिशियल इन्फॉर्मेशन अँड इग्नोर ऑर गिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ अदर इन्फॉर्मेशन कम्स लेटर. ही इन्च्युरिंग पॉईंट ही कन्सेप्ट आहे. यामध्ये काय, जो पहिला बोलतो त्याला काय असतं, महत्त्व असतं. जो पहिला सांगतो ना त्याला महत्त्व असतं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याने किती इन्फॉर्मेशन देऊ दे किंवा त्याने पण इतर किती इन्फॉर्मेशन देऊ दे, त्याला व्हॅल्यू किती असते, 0 असते. म्हणजे याने काय सांगितलं, आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद पाहिजे, विषयच मिटला तिकडे. मग बाकी त्याच्यानंतर काय त्यांच्यात बोलणी झाली, काय झाली, त्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. त्यांना काहीच अर्थ नाही. पहिला जो बोलतो ना त्याला एन्च्युरिंग बेनिफिट भेटतात. म्हणजे ती म्हणजे काय, तुम्ही सांगितलं माझ्यावर याने अन्याय केला आहे, तर लोकांना पटणार की याच्यावर अन्याय केला आहे. मग बार्गेनिंग होताना लोक तुमच्या बाजूने असणार की याच्यावर अन्याय झाला. ओके, कुठेही बघा, तक्रार जो पहिली करतो ना त्याचं ऐकलं जातं, नंतर जो सांगायला जातो एक्सप्लेनेशन, नाही त्याचं ऐकलं जात नाही. याला म्हटलं आता एन्च्युरिंग टेंडन्सी. पहिलं जो सांगतो तो खरं असतं असं मानलं जातं. ओके, दिस इज द स्मार्ट ऑर क्लेवर नेगोशिएशन सेट ॲज द एन्च्युरिंग पॉईंट बाय मेकिंग फर्स्ट ऑफर. पहिली ऑफर. रिसर्च हॅज फाउंड दॅट द एन्च्युरिंग युजली वर्क्स इन द फेवर ऑफ द पर्सन हू सेट द मेकिंग फर्स्ट ऑफर. पहिली जो ऑफर करतो त्याचं ऐकलं होतं. म्हणजे आता तुम्ही जर तुमच्या मॅनेजरकडे तक्रार केली तर मॅनेजर पहिलं जो कोण तक्रार करेल ना त्याचं ऐकेल. दुसरं सांगेल तुला मी सांगायला नको सांगितलेलं का, तुम्हाला सांगितलं नाही, माझ्यावर आता विश्वासच नाही आहे. ओके, हवेवर इट मस्ट बी केप्ट दॅट मेकिंग द फर्स्ट ऑफर अ बिग वन डज नॉट ऑलवेज वर्क. नेहमीच फर्स्ट ऑफर ऑलवेज वर्क होती असं नाही. दिस इज द इस्पेशली ट्रू इन द केस ऑफ द ऑक्शन. ऑक्शन म्हणजे काय सांगा, बोली लावली जाते तेव्हा पहिली जी बोली लावताना ती सक्सेसफुल होती तसे नाही. तुम्ही बोली लावली की त्याच्यानंतर बोली काय होते, बोली म्हणजे लिलाव रे, मला एवढ्या रकमेला पाहिजे, त्याच्यानंतर ती वाढत जाते. हे दिलं. ओके, पुढे बघा, ऑप्शनचं त्यांनी दिलं. ऑप्शन दॅट हॅज स्टार्टेड विथ द लो इनिशियल बिडिंग एंडेड विथ द हायर फायनल प्राइस then auction that started with the high initial bid. This is the because low starting bids attract more people and join bidding process in the term leads to the more competing bids and eventually a higher price. म्हणजे कमीत कमी किंमत बोलीची लावली ना की हळूहळू काय होते, वाढत जाते. पुढे काय, सेटिंग
ओके, आणखी एक राहिले बघा, इकडे सांगितले त्यांनी, इकडे बघा, हवेवर पेन घेऊन दाखवतो बाळून ते बघा, हवेवर रिसर्च हॅज फाउंड दॅट मोस्ट जॉब ॲप्लिकंट वेअर फार टू cautious and often ask for the salary which is the less than the what they should have got. म्हणजे तुम्हाला सॅलरीच्या बाबतीत मग अशी मी उदाहरण दिलं ते की सॅलरी तुम्हाला पहिल्यांदा विचारली त्याच्यावर तुमचं नेगोशिएशन होऊ शकतं. आता पुढचं बघूया, सेटिंग टाईम डेडलाईन्स काय ते बघा, इज द अनदर डिस्ट्रीब्युशन बार्गेनिंग टॅक्टिक बाय द सेटिंग टाईम डेडलाईन. म्हणजे तुम्हाला जर हे काम करायचं असेल तर एका महिन्यात करा, नाही तर ते करायला देणार नाही, किंवा आम्हाला 5 दिवसात निर्णय पाहिजे सांगितलं तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. स्मार्ट नेगोशिएशन पुट प्रेशर ऑन द अदर पार्टी टू रिकन्सिडर देअर ऑफर टू पोझिशन अँड डस गेट कन्सेशन आउट ऑफ देम. देर इज द रिसर्च सपोर्ट फॉर दिस टॅक्टिक. सेटिंग टाईम म्हणजे काय, तुम्ही एखाद्याला टाईम लिमिट ठरवून द्यायचं. ओके, आता हे झालं डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग. डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग म्हणजे तुम्हाला असं समजलं की इकडे जो पहिला बोलतो तो सक्सेसफुल होतो, कारण इकडे काय आहे, साईन ऑफ पॉवर. पहिला बोलतो त्याच्याकडे पॉवर आहे, आणि दुसरी म्हणजे त्याला एन्च्युरिंग पॉईंट, म्हणजे तो बोलतोय ते खरं आहे. म्हणजे लोकांना पहिलं तुम्ही एन्च्युरिंग पॉईंट म्हणजे काय, तुम्ही पहिलं जे बोलतात ते लोकांना सत्य वाटतं. असं हे प्रकारे आपलं 2 स्ट्रॅटर्जीज आहेत. आपली पहिली स्ट्रॅटर्जी शिकवून झाली आहे, कुठची डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग. डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग म्हणजे काय सांगितलं ते की 2 माणसं एकत्र असतात, दोघांचे इंटरेस्ट पूर्णपणे विरुद्ध असतात, आणि एक कोणतरी यांच्यात जिंकणार, दुसरा कोणतरी हारणार, हे फिक्स असतं. याला म्हटलं जातं एन्च्युरिंग बार्गेनिंग. उदाहरणार्थ साखर कारखानदाराने साखर कारखानदार 2000 दर द्यायला तयार आहे, शेतकरी 3000 मागतात. शेतकरी बोलले 3000 शिवाय मी देणारच नाही, आणि साखर कारखानदार बोललो मी 2000 शिवाय घेणारच नाही. दोघांतला एकच जिंकू शकतो. किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला मी शिवसेना आणि BJPचं उदाहरण दिलं. यामध्ये दोघांनाही मुख्यमंत्री पदाचं गरज हवी होती, एखाद्याला मिळणार म्हणजे दुसऱ्याला ते मिळणारच नाही. अशा प्रकारे अतिशय काय होतं, सोपं होतं. यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, आणखी टार्गेट पॉईंट असतो. टार्गेट पॉईंट म्हणजे आपल्याला काय अचीव करायचं आहे. रेजिस्टन्स पॉईंट म्हणजे आपण किती मागे येऊ शकतो, आणि या दोघांमधली रेंज असते त्याच्यामध्ये सेटलमेंट होऊ शकते. ओके, हा लेक्चर आपल्या इकडे थांबला. ओके, चालेल मग.